स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम। तर यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल। मी पण खूप मस्त मजेत आहे। तर आज मी बनवते आहे फेवरेट माझ्या भावाची बिर्याणी। ॲक्च्युली मला अंडा बिर्याणी बनवायचं होतं, पण अंडा टाकलेलं बिर्याणी मला नाही आवडत आणि थोडंसं मला अंडा टाकलेली बिर्याणी अजिबात आवडतच नाही मला बिलकुल। तर मी व्हेज बिर्याणी बनवते आणि मग नंतर त्याच्या बिर्याणीमध्ये साईडला काढून मग त्याच्यामध्ये अंडं टाकून मग माझ्या भावाला आज देणार आहे अंडा बिर्याणी। खूप टाईम झाला त्याला काहीतरी चांगलं खायचं होतं। सो मागच्या वीकमध्ये मी बनवलं होतं मेंदूवडा। काय मेंदूवडा बनवून खूप टाईम झालेला आहे आता। तर ह्या वीकमध्ये मी बनवणार आहे बिर्याणी। तर चला बिर्याणी बनवायला घेते। आता वाजलेले आहेत 6। तर एका तासात माझी बिर्याणी रेडी होईल 7 वाजेपर्यंत। मग त्याच्यानंतर येईल माझा भाऊ 7:30 पर्यंत। मग आम्ही सगळे बसू जेवायला। तर आधी व्हेजिटेबल्स वगैरे सगळे कट करून घेते आणि मी बिर्याणीसाठी खास करून हे राईस वापरते। हे राईस नसले की मी बिर्याणी अजिबात बनवत नाही। मी तुम्हाला दाखवते हातामध्ये घेऊन ते राईस। हे आहे बासमती बिर्याणी राईस। तर हे तांदूळ खूप छान असे लांब लांब होतात, तर खूप मस्त वाटते मला। तर क्वांटिटी मी जास्तच बनवते कारण बिर्याणी शक्यतो सगळ्यांना खूप आवडते। आणि त्याच्याबरोबर मी बनवणार आहे काकडीचा रायता। तर चला, माझ्या कामावर माझ्या आजची बिर्याणी तर खूप आवडते सगळ्यांना। सगळे जेव्हा तेव्हा बिर्याणीची रिक्वेस्ट करतात। सॅटर्डे आलं की शेजवान फ्राईड राईस, बिर्याणी, पुलाव असे वेगवेगळे पदार्थ मी माझ्या कामावर बनवतच राहते। सो घरात खूप कमी बनवते कारण वेळ नसतो आणि वेळ खूप जातो त्या गोष्टीसाठी। सगळ्या गोष्टी अवेलेबल करावे लागतात। हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे, हे नाही आहे, तर त्याच्यामुळं राहून जाते। तर फायनली आज तर बनवतेच मी। सामान असो नसो मी जाऊन स्वतः आणेन ते सामान आणि बिर्याणी तर बनवणार पक्का। तर आता तांदूळ भिजत घालते 10-15 मिनिटासाठी। मग त्याच्यानंतर मी घेईन बनवायला। बनवते हाफ KG राईसची बिर्याणी। आता ठेवले पाणी बॉईलला मी। राईस मला वेगळे उकळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये टाकते थोडंसं मीठ आणि टाकून देईन थोडंसं ऑइल, ज्याच्याने आपले राईस चिपचिपे नाही व्हायला पाहिजे, छान असे व्हायला पाहिजे। म्हणून मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तेल आणि मीठ। तर आता पाण्याला बॉईल आल्यानंतर मी टाकेन राईस। तर मी छान सगळे भाज्या कट करून घेतेय। कांदा आणि शिमला मिर्च, गाजर। मस्तपैकी टीव्हीवर गाणे लागले होते। गाणं ऐकत ऐकत काम खूप लवकर लवकर होतंय। तर मला तर खूप आवडते गाणे ऐकत काम कंप्लीट करायला। तर मस्त मूड चांगला असेल की गाणे पण आपल्या मूडच्या हिशोबाने लागतात। तर मज्जा येत होती गाणे ऐकत ऐकत शॉपिंग करायची। चॉप करून घेतलेलं आहे मी बारीक। कांदा घेतलेला आहे लांब लांब चिरून। कोथिंबीर धुवून स्वच्छ चिरलेली आहे। बीन्स चिरलेले आहेत। शिमला मिर्च, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि गाजर आणि पनीर टाकायचं। पण पनीर आता अवेलेबल नाही आहे, तर पनीर बघू शेवटपर्यंत आलं तरी यायला। आणि आता मी बनवायला घेतले सगळं टाकून छान।
तर फायनली बिर्याणी रेडी होती आहे. मी सगळे मसाले टाकते आता त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकून सगळे भाज्या ठेवले शिजवायला. तर मी याच्यात सगळे मसाले ॲड केलेले आहे, आपले घरचे मसाले प्लस सुहानाचा बिर्याणी मसाला. बिर्याणीमध्ये जोवर बिर्याणी मसाला टाकत नाही तोवर छान बनत नाही बिर्याणी. बघू शकता कलर किती खूप मस्त आलेला आहे बिर्याणीचा. आणि आता ह्याच्यामध्ये मी दही ॲड करेन, मग त्याच्यानंतर वरून राईस टाकून देईन मी. माझी बिर्याणी झाली रेडी. तर फायनली बिर्याणी झालेली आहे रेडी माझी. राईस टाकलेला आहे, आता फक्त अंडे टाकायचे बाकी आहेत. मी माझं बिर्याणी काढून घेईन, मग त्याच्यानंतर मी त्याच्यात अंडे टाकून देईन. तर चला आता ह्याला झाकून ठेवूया 2 मिनिटं. मी ह्याच्यावर बटर सोडते थोडासा, बटरनं छान असा राईसला फ्लेवर येईल. ॲक्च्युली तूप टाकायला पाहिजे, पण माझ्याकडे आता तूप अवेलेबल नाही आहे म्हणून मी टाकेन बटर. छान असं बटर टाकलेलं आहे. याला आता थोडंसं झाकून मी थोडं दमला ठेवीन. थोडंसं दम दिलं की छान बिर्याणी बनते, दम बिर्याणी. सो माझा भाऊ पण येईलच आता. रायता बस बनवायचा राहिलेला, रायता एवढा बनवून घेईन मी, मग झालं माझं काम.